तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? ज्यावेळी उपवास असतो ना, त्याच वेळेला असं काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खावंसं वाटत असतं. नमस्ते फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप 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 स्वागत करते. आज आपण उपवासाचे घारगे बनवतोय. काहीच वेळामध्ये चविष्ट आणि पौष्टिक असे हे घारगे बनवून तयार होतात. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी एका कुकरमध्ये अर्धा ग्लास खाली पाणी घालून घ्यायचे. जाळी ठेवून त्यावरती कुकरचा असा एक डबा ठेवायचा आहे आणि पाव किलोचा इथे मी भोपळा घेतलेला आहे. हा भोपळाही मी डब्यावर असा ठेवून घेत आहे. त्यामध्ये पाणी वगैरे जाणार नाही याची इथे काळजी घ्यायची आहे आणि झाकण लावून अगदी स्लो गॅसवरती एक शिट्टी काढून घ्यायची आहे. एका शिट्टीमध्ये अगदी व्यवस्थित हा जो भोपळा आहे ना, तो शिजला देखील जातो आणि त्याला खूप असं पाणीही सुटत नाही. आता हा भोपळा थंड होण्याकरता एका प्लेटमध्ये असा काढून घ्यायचा आहे आणि थोडासा थंड झाल्यानंतर सुरीच्या मदतीने वरचा भाग या पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि साल सुद्धा आपल्याला सुरीने काढून घ्यायचे आहेत. तसं पाहायला गेलो तर आपण आजपर्यंत गव्हाच्या पिठापासून घारगे खूप वेळेला बनवलेले आहेत, पण आज आपण उपवासाचे असे हे घारगे जे आहेत ना, ते अतिशय मस्त आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. साल काढून झाल्यानंतर या पद्धतीने भोपळा आपल्याला बारीक बारीक फोडीमध्ये कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने भोपळा असा बारीक कट करून घेतल्यामुळे मिक्सरमधून आपल्याला याची पेस्ट बनवायला अतिशय सोपं होऊन जाईल. बारीक गॅसवरती एका शिट्टीमध्येच हा भोपळा तुम्ही बघू शकताय अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असा शिजलेला आहे, त्यामुळे खूप जास्तही शिजवायचा नाही. आता हा जो भोपळा आहे ना, मिक्सरमधून याची आपण या पद्धतीने ते पेस्ट बनवून घेतलेली आहे. या पद्धतीने जर का भोपळा शिजवला ना, तर काय होतं की भोपळ्याला खूप जास्त पाणीही सुटत नाही आणि मग आपल्याला वरनं एक्स्ट्राचं खूप जास्त पीठही घालावं लागत नाही. आता जितका इथे भोपळा घेतलेला आहे तितक्याच प्रमाणामध्ये आपण इथे गूळ किसून घेतोय. गूळ किसून घेतल्यामुळे आपला जो गूळ आहे ना, तो पटकन या भोपळ्यामध्ये मिक्स होऊन जाईल. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि वेलची पावडर घालायची पाव चमचा. आता इथे मी 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. आता हे राजगिऱ्याचं पीठ जे आहे ना, ते आरामशीर किराणा दुकानामध्ये रेडीमेड विकत मिळतं, त्यामुळे तुम्हीही या उपवासासाठी असं हे पीठ देखील विकत आणू शकता. आता हे पीठ पूर्णपणे या भोपळ्या आणि गुळामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय अगदीच मस्त असं हे आपलं इथे पीठ बनवून तयार होणार आहे. आता जर का तुम्हाला इथे हे पीठ पातळ वाटलं तर तुम्ही इथे राजगिऱ्याचं पीठ आणखीन ऍड करू शकतात. पीठ मळत असताना पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही, नाहीतर मग पीठ पातळ होऊन जाईल. आता इथे मी कोरडं काही राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि आपलं इथे पीठ सुद्धा अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे. त्यामधील काही पोर्शन घ्यायचं आहे आणि या पद्धतीने हातावरती पुरीच्या आकारा एवढं आपल्याला हे पीठ वळवून घ्यायचं आहे. आता हे घारग्यांचं पीठ जे आहे ना, तर ते कितीही घट्टसर असं मळलं ना, तरी गुळ घातल्यामुळे काय होतं ना, की यांना पाणी सुटतच जातं. त्यामुळे अतिशय पटकन आपल्याला ह्यांच्या पुऱ्या अशा बनवून घ्यायच्या आहेत. तर आता हे पीठ खाली चिटकू नये यासाठी इथे मी बटर पेपरचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर का असा बटर पेपर नसेल तर तुम्ही एखादा प्लास्टिकचा कागद घ्यायचा आणि त्यावरती तेल लावून सुद्धा तुम्ही या पद्धतीने हे घारगे बनवून घेऊ शकता. एकसारखा आकार येण्यासाठी इथे मी वाटीचा वापर करत आहे आणि वाटीने या पुऱ्यांना असा शेप देऊन घेते. शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा म्हणजेच कॅल्शियम आणि आयर्नचा उत्तम स्रोत आहे. या व्यतिरिक्त राजगिऱ्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम यांसारखे महत्त्वाची तत्वे आहेत. राजगिऱ्यामध्ये इतर धान्याच्या तुलनेने 3 पटींनी अधिक कॅल्शियम असतं, त्यामुळेच आपल्या डाएटमध्ये राजगिऱ्याचा समावेश आपण केलाच पाहिजे. नियमित यांचे सेवन केल्यामुळे केसांचं आरोग्यही छान राहतं, त्याचबरोबर आपले हाडेही बळकट होतात. म्हणूनच पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीमध्ये उपवास रेसिपींमध्ये राजगिरा हा खाल्लाच जातो. आता राजगिऱ्यापासून बऱ्याच रेसिपीज बनवल्या जातात, जसे की दशम्या आहेत किंवा चपात्या आहेत, त्याचबरोबर भाकरीही बनवतात. तर त्याचमुळे आपण आज इथे अगदी वेगळ्या पद्धतीने उपवासाचे भोपळ्याचे घारगे बनवलेले आहेत. आता ह्या पुऱ्या तळताना गॅस अगदी मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. तेलामध्ये घातल्याबरोबरच तुम्ही बघू शकताय मस्त अशी टम्म आपली इथे ही पुरी फुगून तयार झालेली आहे. सारख्याच पद्धतीने इथे मी सर्वच पुऱ्या तळूनच घेते. राजगिऱ्याच्या पुऱ्या तर बनवून तयार झालेल्या आहेत. आता आपण त्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी झणझणीत शेंगदाणा चटणी बनवतोय. तर शेंगदाणे आणि हिरवी मिरची आता इथे मिक्सरमध्ये जाडसर अशी फिरवून घेतलेली आहे.
या पद्धतीने बनवलेली शेंगदाणा चटणी 10 ते 15 दिवस आरामशीर टिकते। त्यामुळे कुरकुरीत आणि मस्त क्रिस्पी अशी ही शेंगदाणा चटणी तुम्ही उपवासालाही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतात। आता ही चटणीमध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अगदी स्लो गॅसवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईस्तोपर्यंत परतून घ्यायची आहे। शेंगदाणा चटणी बनवून तयार झाली आहे। आता आपण इथे मस्त अशी उपवासाची बटाटा भाजी बनवतोय। तर त्यासाठी इथे मी शेंगदाणा तेल घातलेलं आहे कढईमध्ये। काही जिरे घालायचे आहेत आणि जिरे छान तडतडले किंवा तेलामध्ये छान फुलले ना की नंतर आपण यामध्ये मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची बारीक केलेली होती तर ती घालायची आहे। शेंगदाणे आणि हिरवी मिरची 1 ते 2 मिनिटभर तेलावरती असे परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर बटाटा असा हाताने कुस्करून घाला किंवा या पद्धतीने फोडी करून घातल्या तरीही चालेल। बटाटा ही आपल्याला अगदी स्लो गॅसवरती 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे आणि मस्त चमचमीत झणझणीत अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे उपवासाची। राजगिऱ्याच्या या पुऱ्या या पद्धतीने बनवलेल्या अगदीच मस्त आणि चविष्ट अशा लागतात। तुम्हीही या पद्धतीने भोपळ्याचे उपवासाचे घारगे नक्कीच बनवा। तुम्ही जर का उपवासाला हे घारगे नाही बनवले तर इतरही वेळेला तुम्ही हे घारगे बनवू शकतात, कारण सांगितल्याप्रमाणे भरपूर असे पौष्टिक गुणधर्म राजगिऱ्यामध्ये असल्यामुळे आपल्या आहारामध्ये राजगिऱ्याचा समावेश आपण नक्कीच केला गेला पाहिजे। चला तर मग फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा। त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक पण करा। चला मग पुन्हा भेटूयाच अशा छान छान आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।